नमस्कार मित्रांनो, लढणंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा आणि नंदिनी कॅफेत बसले असतात आणि कॅफेतला खाऊन पिऊन झाल्यानंतर बिल द्यायला जाताना जीवाकडे पैसेच नसतात. मग त्यामुळे त्याला फार एम्बॅरसिंग फील होतं, कारण नंदिनी त्याचं बिल पे केलं असतं आणि तो म्हणतो की मी आत्तापर्यंत कोणालाच बिल पे करू दिलं नाही आहे आणि मला ते आवडत पण नाही. मग नंदिनी म्हणते की मीच म्हणजे आता देवाने कदाचित तुम्ही इतकं छान काम केलं आहे, तुम्ही दुसऱ्यांचा आनंद बघता, दुसऱ्यांना मदत करता, म्हणून तुमच्या आयुष्यात आनंद भरण्यासाठी मला पाठवलेलं दिसतं आहे. हे ऐकल्यानंतर जीवा फार खुश होतो. तो तिला म्हणतो की तुला काय आवडतं, तुला आनंदी ठेवण्यासाठी मला काय करावं लागेल. मग ती म्हणते तुम्ही ज्या कविता करायच्यात ना, ते कविता चालू करा, पुन्हा सुरू करा. आणि लगेच जीवा त्या रेस्टॉरंटच्या बिलावर एक छानशी कविता करत नंदिनीला ऐकवतो. दुसरीकडे मात्र घरी काव्या देवापुढे प्रार्थना करत असते की नंदिनी ताईचा आनंद निवास तिला परत मिळू दे. आणि तेवढ्यात नंदिनी सांगते की माझा निवास मला जीवाने परत मिळवून दिला आहे. हे ऐकल्यानंतर काव्या फार खुश होते आणि मग ती तिला विचारते काय काय झालं ते सांग मला. मग नंदिनी तिला सगळं सांगते जे काय घडलं होतं ते. तेवढ्यात जीवा पण तिथे येतो आणि जीवाने मित्रांनो यावेळेस नंदिनीसाठी छानपैकी गजरा आणला असतो, पण काव्याला बघून तो गजरा लपवून ठेवतो. पण आता गजरा जरी लपवला तरी फुलाचा सुगंध लपेल का? तो फुलाचा सुगंध दोघींना पण जातो. मग नंदिनी म्हणते की तुम्ही माझ्याकडे गजरा आणलात ना, द्या मला. पण मात्र जीवा यावेळेस एकदम ऑकवर्ड फील करत असतो, कारण काव्य बाजूला असतंय आणि अगोदर त्याने काव्यासाठी सुद्धा असा गजरा दिला असतो. नंदिनी त्याला म्हणते तुम्ही गजरा का आणला? पण तो आनंद झाला मला की मी असा गजरा वगैरे देत असतो की एखादी चांगली गोष्ट फुलाच्या सुगंधाप्रमाणे आपल्या आठवणीत राहावी म्हणून. पण काव्याला दिसतं की हे दोघे ऑकवर्ड फील होतं, म्हणजे जीवाला ऑकवर्ड होत आहे म्हणून ती जायला लागतंय. मात्र नंदिनी तिला थांबवत म्हणते की आपण सगळ्या गोष्टी शेअर केल्यात ना, हा गजरा पण आपण शेअर करू. आणि मग तो गजरा ती काव्याच्या केसामध्ये माळते आणि स्वतःच्या पण केसामध्ये काव्याकडनं माळून घेते आणि मग सगळे आपापल्या कामाला निघून जातात. दुसरीकडे आपल्याला दिसतं की घरामध्ये मस्तपैकी सजावटीचं काम चाललं आहे आणि छानपैकी दिवाळी त्यांच्याकडे यायची आहे. मस्तपैकी विक्रम सजावट करत असतो आणि त्यावेळेस तिथे येते काव्य आणि मालिनीसुद्धा. विक्रमचं जे हळूहळू काम चाललं असतं त्याला मालिनी टोमणे मारते की एवढं हळू काम केलं तर दिवाळी निघूनही जाईल. मग मात्र काव्य म्हणते काळजी करू नका, मी आहे ना, मी आणि विक्रम काका आणि पिहू आम्ही तिघं मिळून आपलं पूर्ण घर सजवून टाकू, बिलकुल टेन्शन फ्री राहा. आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. आता उद्याच्या भागात काय होणार मित्रांनो, खूपच धमाक येणार आहे. काव्याचं जुनं प्रेम प्रकरण उफाळून येणार आहे. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल, आजच्या भागात कुठला सीन आवडला कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात.